लोकनेते कैलासवासी नानासाहेब उत्तमराव पाटील बहुउद्देशीय मित्रमंडळ संचलित विद्या विकास माध्यमिक विद्यालय दत्तनगर चुंचाई नाशिक या शाळेतील विद्यार्थिनींनी दिवाळी कॅम्प छावणीत जाऊन देशाचे रक्षण करणाऱ्या फौजी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा केला। विशेष म्हणजे या राख्या शाळेतील विद्यार्थिनींनी तयार केल्या होत्या। जगातील सर्वात उंच युद्धभूमी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, सचिव अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला। शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता मळलीकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली। रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही विद्या विकास माध्यमिक विद्यालय नाशिक येथून काही मुलींना घेऊन आपल्या आर्टिलरी सेंटर येथील दिवाळी कॅम्प या ठिकाणी मुलींना आपले जे काही जवान जे लोक आहेत या जवानांना राखी बांधण्यासाठी मुलींना घेऊन गेलो होतो। त्या ठिकाणी अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बँड पथकाच्या तालांच्या सुरांमध्ये त्या ठिकाणी मुलींनी जवानांना राखी बांधली। तसंच शाळेमध्ये सुद्धा आम्ही जो काही रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी जे काही राखी तयार करून घेतलेल्या होत्या या राख्यासुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्या सिंहाचल जे आहे या ठिकाणी उंच असं शिखरावरती त्या ठिकाणी जवानांना राख्या पोहोचवल्या होत्या की जेणेकरून त्या मुलीसुद्धा अतिशय आनंदामध्ये त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि आनंदात त्या ठिकाणी त्यांनी त्या जवानांना राखी बांधण्याचा प्रोग्राम त्या ठिकाणी केला। या कार्यक्रमासाठी आम्हाला संस्थेचे माननीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील त्याचप्रमाणे सचिव संदीपजी पाटील यांचं त्या ठिकाणी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभलं। शाळेच्या शिक्षिका ज्योती पवार यांनी मनोगत व्यक्त केले। स्वतःही एक सैनिक पत्नीच आहे, त्यामुळे माझ्या बरोबरच्या माझ्या साथीदारांना जेव्हा माझ्या विद्यार्थिनींनी माझ्या मुलींनी राखी बांधली, राखी बंधनाचा जो रक्षाबंधनाचा आम्ही अनोख्या पद्धतीने जो कार्यक्रम साजरा केला त्याबद्दल मला स्वतःलाही मी एक काम करू शकली की माझ्या मुलींमध्ये देशप्रेमाची जी भावना आहे ती जागृत करू शकली आणि मला याचा अभिमान आहे। शाळेच्या एका विद्यार्थिनीने रक्षाबंधनाचा आलेला अनुभव कथन केला। आपण दरवर्षी आपल्या घरातल्या भावांना राखी बांधतो आणि आपण त्याला राखी बांधतो, त्याच्यानंतर तो आपल्याला आपला साथ देण्याचं आपलं रक्षण करण्याचं वचन देतो। पण काल मी त्या भावाला राखी बांधली जो फक्त माझंच रक्षण नाही तर पूर्ण जगाचं रक्षण करतो, पुऱ्या भारताचं रक्षण करतो। मला ही सुवर्ण संधी मिळाल्याबद्दल मी आमच्या विद्यालयाची फार फार आभारी आहे। दरवर्षी ही सुवर्ण संधी मला मिळाली, अशी एवढी तर मी लकी नाहीये पण मिळाली याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। लष्करी जवानांनी विद्यार्थिनींसाठी पाठवलेल्या भेटवस्तूचे वाटप शाळेच्या मुख्याध्यापिका मळलीकर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी बाळासाहेब खेमनार, उपशिक्षिका सौ एस के पाटील, डीएम पटेल, ए महाजन, सौ एस आर पाटील, सौ एस कोठावदे, सौ एस एन अमृतकर, आर जी पाटील, श्रीमती एन एच पाटील, श्रीमती ज्योती पवार, विद्यार्थिनी आदी उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, सिडको।